कारखाना म्हणजे त्यांचं हे आहे काय, कारखाना चालवायला घेतलं म्हणजे त्याचं कर्तृत्व आहे काय. त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दार असा शिक्का बसतोय. नुसतं निधी काय कामाचा, जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय त्या कॉन्ट्रॅक्ट तुमचं लक्ष पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन नवीन योजना आणणारा माणूस पाहिजे. म्हणजे जनतेला सोडून ते स्वतःच्या स्वार्थापोटी गेले. दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांचं देखील नाव चर्चेत येते, तर त्यांच्याबद्दल काय मत आहे? त्यांचं काय कर्तृत्व काय सांगा की, कारखाना म्हणजे त्यांचं हे आहे काय, कारखाना चालवायला घेतलं म्हणजे त्याचं कर्तृत्व आहे काय. जी पहिले आमचे ठेवी वगैरे आहेत त्याच्यावरती ते काय बोलतच नाहीत. त्यांनी फक्त 2-3 वर्ष कारखाना चांगला चालवला असं वाटतं त्यांना म्हणतात. ठेवीच्यावरती ते काय बोलत नाहीत. परत विकासाचं म्हणजे असं काय नाहीच. फक्त सध्या एक 10 दिवसात त्यांनी ते वातावरण तयार केलं आहे, निवडणूक लढवायचं असं चालू आहे त्यांचं. त्यामुळे काय आम्हाला तरी काय तसं वाटणार नाही. आपलं चंदगड तालुक्यातला राजकारणाचा अभ्यास पाहता एवढं सोपं नाही आहे की बाबा मला पटकन मी आलो आणि मी आमदार झालो असं कधी होणार नाही. कारण जुना इतिहास बघितल्यानंतर ज्याची पाळंमुळं सगळीकडे पसरलेली आहेत तोच खरा इथला आमदार असतो. आणि यावेळेला जनतेचा कौल थोडासा ज्यांची पाळंमुळं जी रवलेली आहेत तिकडे न जाता कोणतरी नवीन शोधतायत. नदी भरलेली आहे, ती गाळ काढणे हे लक्ष पाहिजेत. फक्त ते आपलंच तेवढं हे करून घ्यायचं नाही, असा आमदार पाहिजे. नंदाताई बाबुळकर ह्या महिलांसाठी काम करतील आणि त्यांना तिकीट द्यावं शरद पवारनी. आम्ही सगळे त्यांचा पाठिंबा देऊ. महिलांचे प्रश्न सोडवायला सध्या पाहिजे तर नंदाताईच पाहिजेत आम्हाला. अप्पी पाटील हे देखील इच्छुक आहेत, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? एवढं त्यांचं हे प्रभाव पडत नाही असं मला वाटतं. आता म्हणजे जनतेनं निवडून दिलेला चंदगड तालुक्याचे आमदार जे फोडाफोडीचं राजकारण म्हणजे जनतेला सोडून ते स्वतःच्या स्वार्थापोटी गेले, हे मुळात चुकीचं आहे त्यांचं. आणि आता स्थायिक म्हणजे इथं प्रॉपर काम करणारा असा आमदार पाहिजे आम्हाला. म्हणजे खड्ड्यांचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का नाही? पोचलाय की पोचलाय. ती सुरुवातीला बिबिंग पडलं आहे, आता नंतर आणि परत डांबर पडणार. पाऊस सुरू झाल्यामुळे थांबलेत कामं थोडी. कोण आमदार झाल्यानंतर चंदगड तालुक्यातील क्राईम कमी होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? माझा अंदाज नंदाताई कुपेकर झाल्याचं काय कमी होऊ शकतं. कारण त्यांचा एकदम एवीचमध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्याच्या प्रकारे असं वाटतं की नंदाताई बाबूकर आलेलं फायद्याचं होईल असं वाटायला सध्या तरी. कारण त्यांची आक्रमक भूमिका चांगली आहे, त्यामुळे ते ह्या गोष्टींना न्याय देऊ शकले असं वाटतं सध्या तरी. राजेश पाटील अजित पवार यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत गेले, तर त्यांच्यावर विरोधकांकडून गद्दार असा शिक्का बसतोय, तर याचा परिणाम काही मतांवर होणार काय? नाही, काहीच होणार नाही. कारण का त्यावेळेला त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असते तर सत्ताच नसती त्यांच्याकडे आणि विकास निधीच मिळाला नसता. त्याच्यामुळे आता साहेब गेल्यात ते पण आम्ही त्याला सहमत आहे. जनता त्यांच्याबरोबरच आहे. जी जुनी जनता आहे ती बाबांना मानणारी लोक आहेत, ती ताईंना मदत करणारच. चंदगड तालुका तसेच भागातील रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मग हा खड्ड्यांचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही काय? कामं केलेली आहेत की, कामं आता थोडीफार चालू आहेत. आता विकास निधी मंजूर झालेला आहे शेवटच्या टप्प्यात, ते आता होणार की कामं. रस्ता मंजूर करता बरोबर आहे, पण टक्केवारीनुसार आता आज केलेला रस्ता पुढच्या महिन्यापर्यंत रस्ता टिकत नाही. मग यांनी लक्ष द्यायला पाहिजे स्थानिक आमदारांनी. नुसतं निधी काय कामाचा, जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय त्या कॉन्ट्रॅक्ट तुमचं लक्ष पाहिजेत. 1 कोटी काम मंजूर करताय, त्याच्यामध्ये 10 लाखाचं काम होत नाही. मग तुम्ही आमदार घेऊन तुम्ही काय कामाचे आहे? आमदार म्हटला तर कसं आहे, आता 5 वर्ष झाले तर राज्यसभा निवडून दिलं आहे. मग प्रत्येक वेळा त्याचा निवडून देऊन कसं ती प्रगती होणार नाही. चंदगड तालुका तसेच भागातील रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. मग हा खड्ड्यांचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही काय? कामं केलेली आहेत की, कामं आता थोडीफार चालू आहेत. आता विकास निधी मंजूर झालेला आहे शेवटच्या टप्प्यात, ते आता होणार की कामं. रस्ता मंजूर करता बरोबर आहे, पण टक्केवारीनुसार आता आज केलेला रस्ता पुढच्या महिन्यापर्यंत रस्ता टिकत नाही. मग यांनी लक्ष द्यायला पाहिजे स्थानिक आमदारांनी. नुसतं निधी काय कामाचा, जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताय त्या कॉन्ट्रॅक्ट तुमचं लक्ष पाहिजेत. 1 कोटी काम मंजूर करताय, त्याच्यामध्ये 10 लाखाचं काम होत नाही. मग तुम्ही आमदार घेऊन तुम्ही काय कामाचे आहे? आमदार म्हटला तर कसं आहे, आता 5 वर्ष झाले तर राज्यसभा निवडून दिलं आहे. मग प्रत्येक वेळा त्याचा निवडून देऊन कसं ती प्रगती होणार नाही. पहिल्यांदा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते करणारा आमदार पाहिजेत. दुसरी गोष्ट शैक्षणिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन नवीन योजना आणणारा माणूस पाहिजे. हे काय आलं, जुनी लोक जे आहेत, मी तंबाखू चोळतो, तंबाखू खातो, ह्या नको आहेत. काहीतरी नवीन आम्हाला आमदार पाहिजे, जेणेकरून तो तालुक्यासाठी किंवा आमच्या इथल्या नागरिकांसाठी चांगलं काहीतरी करून दाखवेल. सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय? शक्यता कमीच आहे, 100% कमीच आहे. त्यांचा जनसंपर्क लोकांपर्यंतच कमीच आहे आता सध्याच्या घटकेला. आणि जे अजितदादांच्या ह्याच्यात गेलं ते कोणत्या ह्याच्यापुढे गेलेत ते काय माहिती नाही आम्हाला, परंतु ते आपल्या जनतेला काय चंदगडचं काय मान्य नाही होणार असं मला तरी वाटतं वैयक्तिक. आम्हाला तरी वाटतं आता नंदाताई बाबुळकर सध्या चांगले उमेदवार आहेत. म्हणजे आमदारकीच्या दृष्टीनं कामं पण चांगले आहेत, संपर्क पण चांगला आहे, लोकांशी बोलणं वागणं वगैरे व्यवस्थित आहे. आणि पहिली 10 वर्ष त्यांनी जी कामं केली ते लोकांना जाण आहे त्याची.
त्यामुळे त्या सध्या तरी तेच वाटतात.